अपेक्षित आहे केवायसी सुरू होईल तर काय सांगा? केवायसीला जवळपास सरकारने 6 महिन्याची मुदत ही त्या ठिकाणी दिली होती. पहिल्या मुदतीमध्ये 2-3 महिने अशी वाढ करून ज्यांनी केवायसी पूर्ण केली होती पण त्याच्यामध्ये काही उणीवा राहून गेल्या होत्या त्यांनासुद्धा दुरुस्त करण्याची आपण परत मुदत त्या ठिकाणी दिली आणि त्यानुसार लाडकी बहीण योजना मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की ही यशस्वीरित्या पुढेही राबवली जाणार. केवायसीच्या संदर्भातला जो निर्णय आहे अधिक वाढवायचं का काय त्या संदर्भामध्ये सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, सुनेत्रा काकी असतील, या संदर्भामध्ये जी काही निवेदनं प्राप्त झालेली आहेत ही आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवू आणि महायुतीच्या सरकारने आणलेली ही योजना आम्ही पुढे सुद्धा विभाग म्हणून यशस्वीरित्या राबवत राहू. त्या विरोधकाकडून श्रेयवादाची लढाई सुरू आहे. आज उद्धव ठाकरे, राज ठाकरेंनी एकत्रित मुंबईमध्ये विजय उत्सव साजरा केला. नाही, खरं तर काही देशातल्या वेगवेगळ्या भागातले जे विद्यार्थी आहेत, मूळ मुद्दा हा नीट परीक्षा आणि पेपर लीक संदर्भातला होता आणि त्या संदर्भामध्ये त्यांनी आंदोलन केलेलं होतं. एक उपोषणसुद्धा त्या निमित्ताने जे त्या क्षेत्रामध्ये अनेक वर्षापासून काम करत आहेत ते सोनमजी वांगचूक असतील यांनीही केलं होतं. पण त्यांनी 2 दिवसापूर्वी सरकारचे 2 मंत्री JP नड्डा साहेब असतील, आणखीन एक मंत्री यांच्यासोबत त्यांनी जी काही त्यांची बैठक झाली त्याच्यातून त्यांनी ते उपोषण मागे घेतलं. त्यांच्या अनेक मागण्यासुद्धा सरकारने त्या ठिकाणी विभागाने मान्य केल्या. काल संबंधित मंत्री महोदयांचा राजीनाम्याच्या नंतर अनेक विद्यार्थी जे आहेत जे आंदोलन करत होते त्यांनीसुद्धा त्या संदर्भातली मतं व्यक्त केली. आपली लोकशाही आहे आणि लोकशाहीच्या दृष्टिकोनातून जर एखादी गोष्ट चुकीची घडत असेल तर ती निदर्शनास आणून देणं, त्या संदर्भामध्ये आंदोलन करणं लोकशाहीमध्ये अधिकार हा त्यानिमित्ताने आहे